आज आपल्याकडे एक केस पोस्टेड होती जनरल ॲनेस्थीसियामध्ये. पण झालं असं की पेशंटने सकाळीच एक कॉफी घेतलेली होती आणि छोटासा टोस्ट घेतलेला होता. त्यामुळे आम्हाला ती केस पोस्टपोन करायला लागली. पण पेशंटचा मात्र प्रश्न होता की मी तर फक्त 1 कप कॉफी घेतली आणि छोटासा टोस्ट घेतलेला आहे, मग केस का पोस्टपोन होत आहे? जेव्हा तुम्हाला डॉक्टर किंवा ॲनेस्थेटिस्ट हे फास्टिंग पिरियड ॲडवाईज करत असतात तर त्याच्यामागे कारण आहे. कारण तुम्ही जी कुठली गोष्ट घेता, स्नॅक्स असतील, कॉफी असेल, ती तुमच्या स्टमकमध्ये, मराठीत आपण ज्याला जठर म्हणतो, ते जठरात असते. आणि अंडर ॲनेस्थीसिया काय होऊ शकतं, ही जे काही प्रॉडक्ट्स आहेत, जे काही खाणं आहे, ते तुमच्या जठरातून, अन्ननलिकेतून उलटी होऊन ते फुफ्फुसांपर्यंत जाण्याची शक्यता असते आणि तुम्हाला त्याच्यातून केमिकल न्युमोनायटिस पण होऊ शकतं, विच इज अ व्हेरी सिरियस कॉम्प्लिकेशन. आणि हे कॉम्प्लिकेशन अवॉइड करण्यासाठीच आपण फास्टिंग पिरियड ॲडवाईज केलेला असतो. जे काही सॉलिड्स आपण जे पूर्ण जेवण म्हणतो त्याच्यासाठी आपल्याला किमान 8 ते 12 तासासाठीचं फास्टिंग लागतं. लाईट स्नॅक असतील साधारण 6 ते 8 तासाचं असतं. आणि क्लिअर लिक्विड्स ज्याच्यामध्ये पाणी, नारळ पाणी किंवा प्युअर कार्बोहायड्रेट ड्रिंक्स म्हणजे साखर पाणी जे मानलं जातं, ह्या गोष्टी आहेत, हे साधारण तुम्ही 2.5 ते 3 तासापर्यंत घेऊ शकता आणि हे फॉलो करणं गरजेचं आहे. तर डॉक्टर जेव्हा तुम्हाला फास्टिंग इन्स्ट्रक्शन देतात ते तुम्हाला उपाशी ठेवण्यासाठी नाही, तर तुम्हाला सेफ ठेवण्यासाठी.